afternoon, guys. Welcome to our channel MotoFit. This is your friend Aniket. Welcome to another YouTube video. सो आजच्या व्हिडिओमध्ये आज बहुतेक मराठी किंवा हिंदी दोन्ही लँग्वेजमध्ये असणार आहे आपली व्हिडिओ. सो आज हम मारने वाले हैं बैक वर्कआउट. सो मेरे एक ट्रेनर है अनिकेत सर, उनके साथ मैं मारूंगा आज का बैक वर्कआउट. सो लेट्स डू इट. मला मग कळलं पाहिजे ना कुणाला तर सांगतोय म्हणजे मग तुला मी सांगेन. तर आता फर्स्ट सेट बॅकचा पुलअपच स्टार्ट करायचा. का? कारण की आपला ना मसल ॲक्टिव्ह होतो. लॅट म्हणून सगळ्यात मोठा मसल असतो लॅटिसिबल डोर्सा व्ही शेपचा, तो आपला बॅकमध्ये वर्क होतो. तर वॉर्मअप सेटमध्ये तुम्ही हा पुलअप सेट ॲड करू शकता. जो बिगिनर लेवलपेक्षा जास्त पुढं असेल, बिगिनर लेवलचा असेल त्यांना आपण स्टार्टिंगपासून सुरुवात करायची म्हणजे वॉर्मअपपासून. आणि ज्याला 1.5 वर्ष झाले, 2 वर्ष म्हणजे 1-1.5-2 वर्ष तो कंटिन्यू जिम करतोय, तर त्यांनी पुलअपपासून स्टार्ट करून म्हणजे एनर्जी वेस्ट न करता पुलअप स्टार्ट करून डायरेक्ट डेडलिफ्ट हे करू शकता बाकीचे वेळ. तर फर्स्ट सेट पुलअपचा घेऊ आपण. आता ही मशीन आहे सपोर्टेड पण मशीन वापरली जाते, म्हणजे आपल्याला पार्टनर सपोर्ट कसा करतो त्या टाईपमध्ये पण सपोर्ट भेटला जातो याच्यामध्ये. आणि तो विदाऊट सपोर्टचा पण करू शकतो. पहिला सेट दाखवतो विदाऊट सपोर्टचा. विदाऊट सपोर्टला पूर्ण बॉडी स्ट्रेट ठेवायची. लॉक करू शकतो खाली पाय स्ट्रेट पण ठेवू शकतो, असं काय नाही. पण स्कॅपुल आहे. आता काय लोक जास्त करून काय करतात माहिती आहे का, बॅक लॉक करतच नाही. त्यांना माहीतच नाही पुलअप कसे करतात. मेन म्हणजे इथं आपल्याला स्कॅपुल डीपमध्ये लॉक करून ठेवायचे असतात ह्या पद्धतीने. म्हणजे आता हे ओपन आहेत, हे लॉक करून ठेवायचे असतात. असे लॉक केलं की ते एल्बो आपला नॉर्मल बेंड होतो. नॉर्मल बेंड झाला की तर आपला बायसेप वर्क होत नाही. म्हणजे तुझं टार्गेट जे बॅकवरती आहे ना तेच तू टार्गेट करू शकतो. लोक काय करतात इथे एल्बो ओपन करतात, जग घेतात, तर तेवढं काही गरज गरजेची नाही. तुला जेवढे होतात 4, 5, 6 तेवढेच कर. चॅलेंजिंग होतील तेवढे कर. स्टार्ट करू आपण फर्स्ट. ओके दस. आता माझे एवढंच आहे टार्गेट. लॉंग ग्रिप. कायम ही आता ही लॉंग ग्रिप असते. क्लोज ग्रिप चिनअप असते. मला माहिती आहे ना तुला क्लोज ग्रिप म्हणजे काय. सोडून दे वेट. थांब आता इथं गुडघ्यावर उभा राहा, गुडघ्यावरती सोडून दे बॉडी वेट. आता अप्पर बॉडीला मागे बेंड कर. ओके स्टार्ट. पुल कर. गुड. या खाली पूर्ण 1 गुड 2 3 कंट्रोल ठेव 4 5 6 अप्पर बॉडीला मागे बेंड करून 7 गुड 8 9 लास्ट अप 10 गुड. हा आला ना. डेडलिफ्ट कशी केली जाते माहिती आहे ना. हां आता डेडलिफ्टचे खूप प्रकार आहेत. असं नाही की हाच एक डेडलिफ्ट आहे. डेडलिफ्टमध्ये पण खूप प्रकार येतात, पण आपला हा रेग्युलर डेडलिफ्ट आहे. आता डेडलिफ्टमध्ये डेडलिफ्टचं बेनिफिट काय माहिती आहे का. डेडलिफ्ट केल्यानंतर तुझी स्ट्रेंथ वाढणार आहे. मोठे मसल टार्गेट होतात, जसे की बॅक झाली, लोअर बॉडी झाली. हे मसल आपले लवकर ब्रेक होतात वेट ट्रेनिंगमध्ये. हे डेडलिफ्ट येतं वेट ट्रेनिंगमध्ये. जेवढं तू वेट उचलशील तेवढा तुझा फॅट लॉस लवकर होणार. पण फॉर्म टेक्निक ना, असं नाही की उचलायचंच आहे तुला, त्या ह्याच्यामध्ये पण फॉर्म टेक्निक आहे. आता हा बारबेल आम्ही कायम पाहिजे आपल्या टी-बेलीज बोनमध्ये, म्हणजे हिथं पाहिजे, खाली नाही जास्त वर नाही. आता हे मॅट का ठेवायचं कारण आहे माहिती आहे का. तू मॅट ठेवल्यानंतर तीच तुझी हाईट मॅच करते. तू फ्लोअर वाईज करायला गेला तर नाही होणार मॅच, तुझी बॅकग्राऊंड होणार तिथं. पायामध्ये अंतर ठेवायचं हिप विथ या शोल्डर विथ. मी शोल्डर विथ ठेवतो, पण हिप विथ ठेवलेलं बरं गरजेचं असतं. आपल्या ग्रिपिंग ठेव. तुला आता ह्यामध्ये प्रो आणि सुपाईन 2 ग्रिप आहे. ही लॉक ग्रिप पण आहे, ही डेडलिफ्टमध्ये लॉक ग्रिप येते. हां पण मी नॉर्मल पकडतो, ही कम्फर्टेबल वाटते ह्यापेक्षा. कारण की ह्याच्यामध्ये तुझा बायसेप आणि स्कॅप्युला लॉक होऊन जातात पूर्ण, तर इथं जास्त जरा रिक्स आहे. तर ह्यापेक्षा हे परवडतं. मग शोल्डर विथ ग्रिपिंग. ब्रिदिंग आहे. प्रत्येक रेप घेताना ब्रिदिंग ठेवा. आता बारबेल पण
वर जाताना पायाला घासूनच येतो, खाली येताना पायाला घासूनच जाणार. बारबेल लांब करायचं नाही, स्वतःच्या बॉडीपासून जवळ ठेवायचं, पुल करून ठेवायचं, खेचून ठेवायचं त्याला. आता त्याचे मी 2 रेप झाले, अजून 8 रेप घेतो. ह्यामध्ये माझा वॉर्मअप स्टार्ट होईल, म्हणजे वॉर्मअप कम्प्लीट होईल माझा. या आता पुढे, पूर्ण पुढे, बारबेल टच कर. हा टच कर, हा बॅक अर्च कर पूर्ण. पायातलं अंतर कमी करू शकतो, असं काय नाही. हां कमी कर, जास्त आहे. हां बस. आता बॅक अर्च कर पूर्ण, बारबेलला तुझ्या जवळ ओढून ठेवायचा खेचून. ओके गुड. ब्रिदिंग घे. माहिती आहे डेडलिफ्ट स्क्वॉट झालं, हे आपलं बॉडी वेटपेक्षा ट्रिपल डबल मारले जातं, माहिती आहे ना. तू नको टेन्शन घेऊ, तुझ्या अंगामध्ये तेवढा मसल, आणि मसल पण लॉंग आहे, मसलची स्ट्रेंथ पण तेवढी आहे. तो असं कुठून घाबरतोय माहिती आहे का, इथून घाबरतोय तो. तुला सांगू का, मसल दमतो आपलं, हे दमत नाही. तू इथून पुश करत जा. जिम करताना इथून मेंटली आणि सिरियसनं पुश करायचं स्वतःला, शांत होऊन द्यायचं नाही. मला माहिती आहे डंबेल जात नाही, पण मला माहिती आहे मी ह्याला पुश पण करू शकतो. तुला हँडल तर होतो ना, का पुश करू शकत नाही. आता मसलची तेवढी कॅपॅसिटी असणार आहे मान्य आहे, पण तुला कॅपॅसिटी वाढवायची पण आहे. तर असं नाही की तुला 2 रेप गेले आणि तुझं गोल होतं की 6 रेपचं आणि तुला 2च रेप गेले. जाऊन दे रेप, हळूहळू रेप वाढणार. ते 2चे 3 होतील, 3चे 4 होणार, 4चे 5 होणार, 5 नंतर 10 होतील, पण हळूहळू वाढत जाणार स्ट्रेंथ. तर त्यासाठी घाबरायचं नाही की मला जाईल का नाही, हे नाही जाणार तुला. 100 किलोचे 20 रेप मी घेतो, तू 5 रेप तर घेतले पाहिजे त्याचे. होतात रे भाऊ, फक्त प्रत्येक रेपला खाली थांब, माइंड सेट कर, परत उचल. आपल्याला काय नाही. ओके. हां ब्रीथ घे मोठी, होल्ड, गो. गुड. कर आपण 1 अप, 2 गुड, अप, 3 इझी अप, गो, 4 लास्ट, अप, 5 गुड. वाटलं का तुला? पण हे केल्यानंतर फॅट लॉस लवकर होतो. तू करतो वेट ट्रेनिंग, मी बघितलंय तुला 40 किलोची डंबेल उचलतो, म्हणजे तू काय चेष्टा नाही ते. Walking alone, the streets are empty. The only thing I can see is my own silhouette. I'm getting stronger, step by step. The clock is ticking, but there's no time for regrets. I've been flying from town to town, from London to Taiwan. I've been all around the globe, trying to protect your soul. चलो अजून एक ऍड करू ना, 20. Burning the bridge that keeps us. I'm feeling, I'm feeling fearless. मारले असते, जाऊन द्या अजून. आरामशी पूल करायचं. बॉडी बघ कशी लॉक आहे माझी. पूल कर फक्त 1 2 3 4 5 6 7
8 9 10 चिव खतम. थोडीशी नॉर्मल चालती बेंड, जास्त नाही पाहिजे. नॉर्मल झाली पाहिजे, जास्त बेंड नाही झाली पाहिजे. हा कर ना, होणार की. हा क्लोज ग्रिप, शोल्डर लेवल ग्रिपिंग बघली, ग्रिपिंग लांब ठेवली, सेम अंतर ठेव हातात. हां आता बस, आता उभा राहा. पहिलं उभं राहायचं पूर्ण, उभं राहा पूर्ण. हां परत आता गुडघे बेंड आणि नी बेंड. हा बस सोडून दे, एल्बो ओपन सोड. 1 कर पुल, 2 3 गुड, 4 5 पुल कर, 6 7 8 कमॉन, 9 10 लास्ट 2. पहिला सेट डेडलिफ्ट हा आहे म्हणजे आहे. बॅकमध्ये डेडलिफ्ट घेतल्याशिवाय पुढं जायचंच नाही कोणी. हा रूल आपल्यासाठी पण आहे, लेडीजसाठी पण आहे. लेडीजनं पण डेडलिफ्ट केला पाहिजे. का? त्यांना बॅक पेन जास्त असते. तर आणि फॅट लॉस कशामुळे होतं कमी? डेडलिफ्टमुळं. I'm walking alone, the streets are empty. The only thing I can see is my own silhouette. I'm getting stronger, step by step. The clock is ticking, but there's no time for regrets. I've been flying from town to town, from London to Taiwan. I've been all around the globe, trying to protect your soul. We are heroes tonight. We will fly above the sky. We are heroes tonight. Yeah. We are heroes tonight. We will fly above the sky. We are heroes हो 15 गेले. कशी बॅक पंप झाली? यस ब्रो. गोष्टी आहेत जी आपण पुलसमध्ये करतो. आता मला एक सांग, इथं आहे ना जी लॉंग ग्रिप पकडतात एवढी लांब, ही कुणासाठी असते? आपल्यासाठी आहे का? नाही. आपली ग्रिप आहे शोल्डरपेक्षा थोडीशी लांब. आता तुझी साईज बघायला गेलं तर तुझं आहे ना शोल्डर इथं मॅच होतो. इथं तू पकडलं पाहिजे, तू इथं, कारण की तुझा शोल्डर मोठं आहे. इथं डिस्टन्स घेतला जातो शोल्डर विथ. तुझा शोल्डर मॅच करायचा आहे, शोल्डरपेक्षा लांब पकडायचं आहे. आता लांब पकडलंय मी, मान्य आहे, ही माझी ग्रिपिंग आहे. आता पण मला आहे ना अजून ग्रोथ करायचं आहे लॅटिसिमो डोर्सो, म्हणजे व्ही शेपवाला मसल. तर मग लांब पकडणं गरजेचंच आहे. आता हे सेट येतात बॉडी बिल्डिंगवाले, लॉंग ग्रिपवाले, तू एवढं लांब पकडशील तेवढं. पण तू बिगनर लेवलवरती नाही आहेस, तुला 1.5-2 वर्ष झालंय आणि तुला ही ग्रिपची सवय झाली आहे. ही ग्रिप घेऊन घेऊन तुझ्या मसलला मग माहित आहे की आता डिस्टन्स वाढवला पाहिजे. का? कारण की मसलला तेवढं आपल्याला ब्रेक करून वाढवायचं पण आहे. तर तू डिस्टन्स वाढवू शकतो, पण कितपर्यंत वाढवायचं ते तुझ्यावरती आहे. जास्त इथं कडाला पकडून तू करायला जाशील नाही म्हणून तुला, त्यापेक्षा लिमिटेड वाढवायचा. पुढं सरकायचं. आता इथं बघ, पूर्ण मी पुढं आलोय, गुड माझे हिपचे येत आहे बघ, लॉक क्लिप कुठं आहे हिपच्या. हां आता इथं पण बघ, अप्पर बॉडी स्ट्रेट नाही ठेवलेली, अप्पर बॉडीला मागं बेंड करून ठेवलंय. त्याबरोबर हे आपले शोल्डर आहेत बघ, हे डीपमध्ये लॉक करून ठेवलेत मी. लॉक केले, हां बॉडीला टाईट ठेवायचं, पुल. कुठं आहे बघ पुल्ली? चेस्टवर, चेस्टवर ठेवायची. पुल करताना एल्बो प्रेस करायची, बॅकला मागे प्रेस करायचं तुला. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओके. हा सरक पूर्ण पुढं. हा एल्बो प्रेस कर मागे जोरात. 2 हा 3 4 गुड 5 6 7 8 9 10. लास्ट 5. चल. 1 गुड 2 3 4 लास्ट. ओके डन. किती इझिली केलं.
The pain I felt is paid for, all is said and done. Oh, I am restricted, fixed upon the web. I need to kick the habit that my mind is breathing in. Break out, I've got to see. Spent all my life holding all of it closely. I've made it innocent, a feeling discontent. I'm finally facing it all. Wait, wait. गेले असते 50चे ब्रो. कारण मजा कशी येणार मग? हा आज झोप तर येईल ब्रो. आज तर मजा खरं तर झोप येईल. अजून हप्ताभर लागेल सेट व्हायला. मग बंद होता ना वर्कआउट. आता हळूहळू सेट करतो स्वतःला. आता काय करायचं? आता हे सिटेट हां बस हे झालं की झालं. किती सेट घेतले मी? 4 सेटमध्ये काय वाटते तुला? वर्कआउट किती झालं का वाटते? हां हेच मेन सेट करायचे. ह्याच्यामध्ये प्रो बनायचं आहे ब्रो. माहिती आहे का माझं अजून पण टार्गेट काय माहिती आहे का? मला तेव्हा ते 150 किलोचे आहेत ना, 20 रेप जातील ना, तेव्हा माझ्या मनाला आराम भेटेल. स्टार्टिंगला घेतले पुलअप्स घेतले. पुलअप्स नंतर घेतलं डेडलिफ्ट डेडलिफ्ट, बेंट रो, नंतर लॅट पुल डाऊन, लॉंग ग्रिप, क्लोज ग्रिप, सिटेड रो. बस ह्याच्या पलीकडे जास्त घेणे काही गरजेचं नाही का? कारण की पुलअप्समध्ये तुझे मसल ब्रेक होतात. सगळ्यात खतरनाक सेट तुझी बॅकचे सगळ्यात मसल ॲड करतात बेंट रो. बाकीचं काहीच गरज नाही तुला. बेंट रो सगळ्यात गरजेचं आहे. बॅकमध्ये बेंट रो नाही करत तर तुझी बॅकच नाही बनणार. दोन्ही ग्रिप घे. प्रोन ग्रिप, स्पाइन ग्रिप, दोन्ही ग्रिप पाहिजेत. दोन्ही ग्रिपचे बेनिफिट आहेत. आणि ह्यानंतर जेव्हा तुझं आता टार्गेट मसल की तुला कळतंय आता बॉडीला की तुझ्या की माझं चॅलेंज हे कम्प्लीट झालं आहे बेंट ओव्हर होतं, मग हळूहळू तुला व्हेरिएशन ॲड करायचे केबलवर. केबलवरती कशाला ॲड करायचे? कारण की तेव्हा तुला बल्कनेस येतो बॅकला आणि राहिलेलं फॅट असतं कडकडचं, ते तुला काढायचं आहे. तर ते तुला ॲड सेट करायचं. तुझे मसल आहेत ना चांगल्या शेपमध्ये यायचा. तुझं फॅट कमी होणार आहे ना कशातनं माहिती आहे का? हा वर्कआउट केल्यानंतर तुझं फॅट कमी होणार आहे. आता थांब ऐक. आता हिपमधनं मागं सरक थोडंसं, आपोआप बॉडी टच करायची. हा सोडून दे सरळ पूर्ण पुढं. चेस्ट अप ठेव आता. आता पुल कर त्याला. ओके 3 पुढं जायचं नाही. 4 5 6 7 गुड 8 9 10 लास्ट 2 लास्ट. ओके गुड. किती इझी केलं. इझी. लागतील मला याचे. ओके 1 2 3 4 5 6 7 come on 8 9 लास्ट 2 दोन जातील ना लास्ट. ओके वेळ देऊन येतात त्यांच्यात. काय आता विचार कर ना, तू कुठल्या कामाला चाललंय, कुठं काम आहे तुझं एक काम सोडून साईडला ठेवूनच जाणार ना तिथं. आणि तिथं तुझं काम नाही झालं तर तुझ्या मनाला किती वाईट वाटणार की अरे ह्यांच्या नादाखाली मी इथलं काम करून गेलो. त्याचं माइंड कसं राहील जिमसाठी? हां की अरे तो म्हणणार की अरे तिथं पण येत आहे इथं पण येत आहे, त्यापेक्षा कशाला जाऊ.
भाई तो आलाय व्यक्ती, आलाय ना गावलाय हातात, आपल्या हातात गावलाय तो. मला एकच गोष्ट कळते, आलाय नाही भाई गावला हातात, त्याला सोडायचं नाही. त्यानं पैसे भरलेत, आपलं कामच करून घ्या. मला माहिती आहे तो आळशी आहे, आळमडळम करणार सगळं करणार, पण आपलं काम आहे करून घेणं. त्यानं पैसे आपल्यासाठीच भरले की माझ्याकडे करून घे. मी सोडत नाही, कारण आलाय ना तुम्ही 6 लोक असू दे, 6 लोकांची ट्रेनिंग येणार एक साथ. कोण काय बोललं सर ऐसा वैसा आपसे लोगों का, मैम मैं किसी को छोड़ूंगा नहीं, आपका भी लूँगा, सबका लूँगा. वो आज आए कल नहीं आएगा मुझे पता नहीं, इसलिए मैंने बोला की वर्कआउट कर भाई. हां, तो रेग्युलर येतो ना, त्याला मी बरोबर कार्डिओ बिर्डिओ सगळं बरोबर शेड्यूल सेट करून ठेवलं त्याचं. ओके डन. येस गाइस, सो दिस वाज आवर वर्कआउट. सो दिस वाज आवर बैक वर्कआउट तो काफ़ी अच्छा हो गया. खूप मस्त वर्कआउट झालेला आहे सर. आत्ता आपण मारणार आहे 1-2 सेट फक्त मी बायसेपच्या मारणार, जस्ट पंप करायला. प्रॉपर काय बायसेपचा वर्कआउट घेणार नाही, बिकॉज बॅकचा वर्कआउट खूप म्हणजे खूप खतरनाक झाला आहे. मज्जा आली बॅकचा वर्कआउट करायला. आता जस्ट बायसेपचे 1-2 सेट घेईल अँड व्लॉग इथंच एंड करूया आपण. चला, ओके, लेट्स डू इट. मज़ा आ गया. ऑलराइट गाइस, शेवटचा सेट. त्याच्यामध्ये मॅक्सिमम रिपिटेशन घेऊ आपण. 1 2 3 4 5 6 7 8 9 लास्ट 10. ऑलराईट गाईज, सो इथं आपला वर्कआउट संपतो. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. सो असेच व्हिडिओ जर पाहिजे असतील तर फॉर शुअर कमेंट करा, ठीक आहे. अँड वी विल एंड दिस व्लॉग ओवर हिअर ओनली इन द जिम इटसेल्फ. सो मेट यू इन अनदर यूट्यूब व्हिडिओ गाईज. अंटिल देन, राईड सेफ, टेक केअर, बाय बाय.